नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कणकवली तालुक्यातील असलदे गावात अवैध दारू विक्रीवर जाब. असलदेत ग्रामस्थांचा संताप उफाळला. संबंधित व्यक्तीकडून जाहीर माफी. दुर्भे MIDC मध्ये गांजा विक्रीवर छापा. तडीपार आरोपी पत्नीसह अटक. 1 किलो 140 ग्राम गांजा जप्त. अलिबाग किनाऱ्यावर मृत डॉल्फिनचा पिल्लू. समुद्री जीवाच्या मृत्यूने खळबळ. वनविभागाची घटनास्थळी धाव. आणि राणवली धरण प्रकरण आता तापले. गाळ उपसा की माती उत्खनन. वेश्वीकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा. पाहुयात सविस्तर वृत्त. कणकवली तालुक्यातील असलदे गावात अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आलाय. गावात दारूबंदीचा ठराव अस्तित्वात असतानाही कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर ग्रामस्थांनी संबंधितांना थेट जाब विचारत दारू बंदी असताना दारू विक्रीची हिंमत कशी करता असा संतप्त सवाल उपस्थित केला. यावेळी संबंधित व्यक्तीने अवैध दारू विक्री केल्याची कबुली देत ग्रामस्थांची जाहीर माफी मागितली. तसेच भविष्यात अशा व्यवसाय करणार नसल्याचे आश्वासनही दिले. मात्र गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होण्यामागे, अनेक कुटुंबांचा उद्ध्वस्त होण्यामागे अशा अवैध व्यवसायांचा मोठा वाटा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत असलदे गावातील दारूबंदी कायम ठेवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. मी असलदे गावात दारू विक्री करत होतो आणि पोलिसांची रेड पडल्यानंतर मी दारू व्यवसाय आता बंद करणार आहे. असलदे गावात परत मी दारू विकणार नाही. सर्वांची माफी मागिततो. आणि विषारी दारूचा काय बोल का जे दारू विकणार नाही. याच्यापुढे परत गोवा बनावटीची दारू विकणार नाही. असलदे गावामध्ये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव काही वर्षापूर्वी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे असलदे गावात सातत्याने दारूबंदीवर चर्चा होते. तरी देखील आमच्या गावामध्ये एक वाळके आणि वांगणकर असे 2 दारू विक्री करणारे गोवा बनावटीचे व्यक्ती आहेत. परवाच्याच दिवशी कणकवली पोलिसांनी वाळके या दारू विक्रेत्याच्या गोडाऊनवर धाड मारली. त्यानंतर गावामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. त्यानुसार काल सायंकाळी संबंधित दारू विक्रेत्यांना समज देण्यासाठी गावातील ग्रामस्थ गोळा झाले आणि या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना कडक शब्दात समज दिलेली आहे. गावात दारूबंदी असताना कोणत्याही प्रकारे आमच्या गावामध्ये दारू विक्री झाली नाही पाहिजे. जर झाली तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका गावाची आहे. त्यामुळे लवकरच संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिले जाणार आहे. आणि यापुढे गावात दारू विक्री झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपूर्ण आमच्या गावाने दिलेला आहे आणि त्या दोन्ही विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिलेली आहे. श्रीवर्धनमधील राणवली धरण परिसरातील गाळ उपसा कामावरून आता वाद अधिकच तीव्र झाला आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवट्यांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. श्रीवर्धन शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या कामामुळे पर्यावरण आणि धरणाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात यंत्रसामग्री आणि डंपरच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे काढण्यात आलेली माती नेमकी कुठे गेली, त्यासाठी आवश्यक परवानग्या होत्या का आणि शासनाची रॉयल्टी भरली गेली का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते पिंट्या शेठ वेश्वीकर यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाने महसूल, पाटबंधारे विभाग, पत्रकार आणि नागरिकांची संयुक्त पाहणी तातडीने आयोजित करावी अशी मागणी करत अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वेश्वीकर यांनी दिला. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.
नेरूळ परिसरातील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नर्स विरुद्ध हिंदू देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात येते आहे। तक्रारदार हर्षला पाटील यांनी त्यांच्या खोलीत देवघर आणि हिंदू देवांच्या मूर्ती ठेवल्या होत्या। मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्यासोबत राहण्यासाठी आलेल्या एका नर्सने देवघरावर आक्षेप घेतल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार 5 जून 2026 रोजी कामावरून परतल्यानंतर देवघर चपलांच्या स्टँडजवळ ठेवलेले तसेच मूर्ती खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या। या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आल्यानंतर संबंधित नर्सला 6 जून रोजी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर पुन्हा देवघर आणि मूर्तींची विटंबना केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 298 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध स्तरातून केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये धर्म आणि देवतांचा असा अपमान, त्यांची अशी विटंबना कदापि सहन केली जाणार नाही आणि जोपर्यंत त्या ख्रिश्चन नर्सला अटक केली जात नाही तोपर्यंत आपण हा पाठपुरावा करत राहणार। हिंदू जनजागृती समिती आणि अंध हिंदुत्ववादी संघटना आहेत, तर या संघटना याचा पाठपुरावा सातत्याने करत राहणार आणि आमची ही मागणी आहे की कायद्याच्या कठोर कारवाईसाठी त्या ख्रिश्चन नर्सला शिक्षा ही झालीच पाहिजे, तिची अटक तात्काळ केली पाहिजे अशी आपण मागणी पुन्हा एकदा करत आहोत। तर त्यांना सांगण्यात आलं की चौकशी चालू आहे। समस्त हिंदुत्ववादी संघटना या विषयावर लक्ष ठेवून आहेत, आमच्याशी चौकशी करत आहेत की अटक कधी होणार। हाच प्रश्न आम्ही नेरूळ पोलीस स्टेशनला विचार आहोत की तुम्ही अटक कधी करणार। हिंदू धर्मियांच्या भावना पायदळी तुडवल्या जातात, धार्मिक तेढ निर्माण केली जाते। कुठे इथे जातीचा विषय नाही आहे, पण जाणीवपूर्वक मी ख्रिश्चन आहे असं सांगून, मला हिंदू देवी देवता आवडत नाही असं सांगून 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तब्बल जवळजवळ 4 वेळा देवाऱ्याची विटंबना केली जाते, ते चपलात टाकले जातात, निलंबन करूनही या गोष्टी घडतात, पुन्हा पुन्हा घडतायत। तर म्हणजे यामागे ही कोणती प्रवृत्ती आहे याचा शोध घेणं आणि या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणं महत्त्वाचं आहे। ती बहीण एक नेरूळमधील हॉस्पिटलमध्ये राहत आहे, तर तिथे त्यांना रूम दिली आहे, 2 BHK रूम आहे। तर ती 3-4 महिन्यापासून तिथे राहते आणि तिथे ती सर्व देवी देवतांचा आपला देवारा केला आहे, तिथे पूजा अर्चा करते। तिथेच काही 4-5 दिवसांपूर्वी एक दुसरी मुलगी आली आहे राहायला, जी नर्स आहे, ती हॉस्पिटलमध्ये कामाला आहे। ती हॉल आणि अशी 2 BHK रूम असल्यामुळे तिला सेपरेट एक रूम आहे तो खाली आहे, परंतु तिथे न राहता ती एक दिवस तिथे राहून मुद्दाम जिथे देवारा ठेवला आहे हॉलमध्ये तिथे जाऊन झोपत होती आणि तिथे जाऊन सांगत होती माझ्या बहिणीला की मला देवतांचा त्रास होते, हा देवारा इथून काढ, मला इथं मूर्ती नको, हिंदू देवतांचा मला राग येतो असं वगैरे, आणि ख्रिश्चन आहे मी म्हणून ती स्वतःहून हिनवत होती ही गोष्ट। तर मग तिला त्यानंतर एक दिवशी माझी बहीण जेव्हा कामावर गेली होती तेव्हा ती रिटर्न आली, तेव्हा संपूर्ण देवारा आहे तो देवतांच्या मूर्तींसोबत ती दरवाजाच्या इथे जिथे आपण चपला काढतो तिथे घाण असते अशा ठिकाणी फेकलेला आणि मूर्ती संपूर्ण विस्कळीत अवस्थेत आढळल्या। तर त्याबद्दल तिला विचारणा केली असता तिने अरेरावी आणि भांडणाची भाषा वापरली आणि माझ्या बहिणीसोबत भांडण केलं। दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलने तिचं निलंबनही केलं या गोष्टीबद्दल। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं तुर्भे MIDC परिसरात मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तडीपार आरोपी राहुल रंगनाथ दांडगे याची पत्नी दीपिका दांडगेसह 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 1 किलो 140 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। पोलिसांना इंदिरानगर तुर्भे MIDC परिसरात राहुल दांडगे, त्याची पत्नी आणि त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा रचून छापा टाकला। कारवाई दरम्यान 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे 1,14,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल रंगनाथ दांडगे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। त्याच्या विरुद्ध यापूर्वी शस्त्र कायदा, खुनाचा प्रयत्न, मारामारी तसेच NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कुर्धे येथे निर्माणाधीन पुलाचा स्लॅब भाग अचानक कोसळून एका तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे।
या दुर्घटनेमुळे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत लिंगायतवाडी आणि खोतवाडी यांना जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू होतं। मंगळवारी सकाळी स्लॅबखालील आधार साहित्य काढण्याचं काम सुरू असताना स्लॅबचा एक भाग अचानक कोसळला। या दुर्घटनेत आकाश शिवाजी काटे वय वर्ष 27 राहणार क्रांतीनगर रत्नागिरी यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। निर्माणाधीन पूल कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशीची मागणी होत असून पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। नमस्ते, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाटे पोलीस ठाणे, अतिरिक्त चार्ज पूर्णगड पोलीस ठाणे। पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत कुर्दे या गावामध्ये खोताचीवाडी आणि लिंगायतवाडी याच्यामधला जो ब्रिज आहे, छोटा ओढ्याच्या मधला तो ब्रिजचं काम चालू होतं। तर स्लॅब वतला होता अर्धा कच्चा। त्या स्लॅबमधून जे पाणी परवाच्या पावसाच्या पाण्यावर पाणी वाढल्यामुळे स्लॅबचे खालचे सगळे त्यांचे प्लेयर वगैरे वाहून गेले। त्यामुळे मुकादम हा आकाश काटे व त्याचे 2 कामगार मारुती धोत्रे आणि विशाल जगताप हे घेऊन सकाळी 9:30 ते काढण्यासाठी आले होते। परंतु दुर्दैवी घटना अशी घडली की ते काढताना ते ब्रिज थोडा जो अर्धा कच्चा होता तो पडून स्वतः मुकादम हे मयत झाले आहेत आणि कामगार काय जखमी कोण नाही आहेत। परिस्थिती नियंत्रण आहे, शांत आहे। पोलीस आपला पंचनामा करत आहेत, पुढील कारवाई करत आहोत। अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनच्या पिल्लाचे मृतावस्थेतील शव आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वन विभाग तसेच सागरी जीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत डॉल्फिनच्या पिल्लाची नोंद घेतली असून पुढील तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। डॉल्फिनचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। या घटनेमुळे सागरी पर्यावरण आणि समुद्री जीवांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। किनारपट्टी भागात आढळणाऱ्या समुद्री जीवांच्या मृत्यूच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। सध्या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित विभागांकडून सुरू आहे। मी रोज अलिबाग किनाऱ्यावर चालायला येत असतो आणि आज आहे ना समुद्र किनाऱ्यावर बरंच ऑइल पडलेलं दिसलं आणि पुढे येऊन बघतोय तर काय एक डॉल्फिनचं पिल्लू इथे मृत अवस्थेत सापडलं। काय या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे ना समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल येतं आणि त्या प्रादुर्भावाने हे आज डॉल्फिनचं पिल्लू इथे मृत अवस्थेत आढळून आलंय असं मला वाटतं। काय तुम्ही कोणाला सांगितलं? हा याबद्दल पत्रकारांना कळवलं आणि फॉरेस्ट खात्यामध्ये पण मी कळवलंय, ते येतील आणि आज पाहणी करतील। खेड तालुक्यातील डाकबंगला रोड परिसरात 10 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वणव्याची आग लागल्याची घटना घडली। श्री वैद्य सर यांच्या घराच्या मागील बाजूस लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। आगीने वेगाने फैलाव घेतल्याने तिचा धोका जवळील बंगल्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली। विशेषतः एका बंगल्याजवळ उभी असलेली 4 चाकी वाहने आणि बंगला आगीच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त होत होती। मात्र वेळीच करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। बंगल्याकडे सरकत असलेली आग तसेच जवळील 4 चाकी वाहनांपर्यंत पोहोचणारी आग तत्परतेने विझवण्यात आली, त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नसून वेळेत आग आटोक्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। तत्परतेने करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली। पनवेल तालुका आणि महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको, MMRDA तसेच राज्य सरकारकडे विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांचा समावेश असलेला ठराव तयार करण्यात आला। या ठरावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी परत देणे, मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकांचा विकास, पनवेल ST डेपोचे काम पूर्ण करणे, मॅनग्रोव्ह पार्क, सेंट्रल पार्क, तळोजा थीम पार्क, ESIC हॉस्पिटल, महापालिकेची परिवहन सेवा आणि नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे। याशिवाय PMAY योजनेसाठी भूखंड उपलब्ध करून देणे, पनवेल विरार कॉरिडॉरचे काम गतीने पूर्ण करणे, कामोठे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणे, कासाडी नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवणे, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲक्वेरियम आणि नेरा टिंबर मार्केट येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्याच्या मागण्या देखील करण्यात आल्या। या सर्व विकास कामांबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असा आग्रह आमदार विक्रांत पाटील यांनी धरला आहे।
सिडकोच्या वेगवेगळ्या प्रलंबित विषयांना घेऊन सुटलेले प्रश्न, त्यातल्या काही पाठपुराव्याचे विषय आणि प्रलंबित प्रश्न या विषयाला घेऊन एक विस्तृत बैठक झाली आणि त्यात सुद्धा अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाले. म्हणजे अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं नयनाचा प्रलंबित विषय होता तो मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून झालेल्या चुका आणि मला मिळणारा भूखंड आणि तो दुसऱ्याच्या बांधकामावरती त्याला मला फायनल प्लॉट दिल्यामुळे झालेल्या अडचणी, चुकीच्या पद्धतीने झालेलं नियोजन आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तयार झालेल्या अडचणी, या सगळ्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण अधिवेशनात केला होता. त्याला सकारात्मक सगळ्या प्रक्रिया झाल्या, उत्तरं मिळाली आणि आता फिजिकल पद्धतीनं हे सर्वे सुरू झाले. नांदगाव पासून, विचुंब्यापासनं आज उसरली भागामध्ये, या सगळ्या भागामध्ये आता हे सगळे सर्वे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. काही गावांचे सर्वे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे जे काही अडचणी आहेत, जी बांधकामं संरक्षित करण्याचा विषय होता, तो सुद्धा बऱ्यापैकी निकाली निघण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे. ज्या काही चुका आहेत, त्रुटी आहेत, त्या सुधारण्याचा प्रयत्न सिडको करते. पण त्यात आजच्या बैठकीत आम्ही काय विषय मांडला की हे आपण करताय, सकारात्मक सुरू आहे, पण हे करताना स्पीड कमी पडतोय. टीम वाढवा, मॅनपॉवर वाढवा, एजन्सी वाढवा आणि तात्काळ हे विषय करा. एका वेळेला अनेक गावांचे सर्वे जर झाले तर या स्कीमला पुढे नेण्यासाठी आपल्याला फायदा होईल. नैना हा मुख्यमंत्री महोदयांचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण होईल. सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करत होते त्याला आपण थांबवण्याचं काम केलं आणि सकारात्मक पद्धतीने सिडकोला पुढे नेण्यासाठी भाग पाडलं. आज चांगला विषय समोर येताना दिसतो. नैनाच्या भागातलं बंद असलेलं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. सिडकोच्या माध्यमातून लॉटरी करून जी घरं दिली गेली, 67,000 घरांचा विषय होता. 3 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम होणारा विषय होता. 10% रक्कम त्या प्रत्येक घरामागे कमी करून देण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळे गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं काम झालं. आवास येथील पिडिलिटवाडी कामत बंगल्यात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या विष्णू पाटील आणि सुचिता पाटील यांना कामावरून कमी करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या वादाला अखेर सकारात्मक वळण मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे पाटील दाम्पत्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले आहे. विष्णू पाटील आणि सुचिता पाटील यांनी तब्बल 22 वर्षे सेवा बजावली होती. कामावरून कमी करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची दखल घेत मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यवस्थापनाशी संवाद साधत पाठपुरावा केला. त्यानंतर व्यवस्थापनाने दिलेले आश्वासन पूर्ण करत दोघांनाही पुन्हा सेवेत सामावून घेतले. या निर्णयानंतर पाटील दाम्पत्याने समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. न्यायासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गरीब, कष्टकरी आणि गरजू नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच पाठीशी उभी राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या घडामोडीमुळे परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. आणि ही माझी मिसेस असे आम्ही पिढीलाईट वाडीमध्ये गेले मी 25 वर्षे काम करते आणि माझी मिसेस 7 वर्षे काम करते. तर 1 तारखेपासून परप्रांतीय मॅनेजरने आम्हाला सांगितले की 1 तारखेपासून तुम्ही कामावर येऊ नका. त्याच्यानंतर आम्ही अलिबागला मनसे कार्यालयामध्ये आलो. तिथे त्यांना आमची सर्व स्टोरी सांगितली. त्याच्यानंतर तिथले जे दादा आमच्या मदतीसाठी तिथे आले आणि त्यांच्याबरोबर संवाद केला. त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा कामावर रुजू केले. त्याबद्दल मनसेचे आम्ही धन्यवाद. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझाही कोकण.